जय शिवराय मित्रांनो आय लव्ह यू कोकण या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो कोकण हे परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं ही कोकण भूमी आहे। आम्ही आज ऍक्च्युली खरं तर माझ्या पुतणीच्या लग्नासाठी या चिपळूण मध्ये आलो होतो आणि एक योगायोग म्हणून त्या गावापासून जे परशुराम मंदिर जे आहे ते एकदम जवळच आहे आणि ती एक सगळी मंडळी आमची गावची मंडळी आहेत, आमच्या वाडीतली मंडळी ती आम्ही परशुराम मंदिर मध्ये आज दर्शनासाठी पण इथे आलेलो आहोत। खरोखर एक चांगला योग जुळून आलेला आहे। एक लग्नाचं एक निमित्त होतं आणि त्या लग्नाच्या निमित्ताने आज आम्ही या परशुराम मंदिराला पण आम्ही दर्शनासाठी चाललो सर्व मंडळी। चिपळूण येथील भगवान परशुरामाचे मंदिर इसवी सन 570 मध्ये बांधण्यात आले। चालुक्य घराण्याचा सम्राट पुलकेशी याने सार्वभौमत्व घोषित केल्यानंतर इसवी सन 570 मध्ये चिपळूण येथे अश्वमेध यज्ञ केला। या यज्ञासाठी यज्ञग्राम म्हणून चिपळूण शहर वसवले गेले। या मंदिरामध्ये मित्रांनो काळ, काम आणि परशुराम यांच्या 3 मूर्त्या आहेत। मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर 2 मूर्त्यांपेक्षा उंच आहे आणि मित्रांनो मंदिरातील लाकडावरती केलेली कलाकृती खूप एकदम जोपासण्यासारखी आहे, खूप देखावा सुंदर आहे। मित्रांनो या मंदिरावरती एक कथाही सांगितली जाते, ती अशी आहे की एकदा एका बेगमची तारवे समुद्रात बुडाली होती मित्रांनो, आणि या बेगमला समुद्राचा देव म्हणून परशुरामाची माहिती होती। तिने नवस बोलला की माझी तारवे जर परत सुखरूप आल्यास या ठिकाणी देऊळ बांधेन। त्यानंतर तिची तारवे खरोखरच मित्रांनो सुखरूपपणे किनाऱ्याला लागली होती आणि म्हणूनच परशुरामाचे मंदिर बांधून त्या बेगमने हा नवस या ठिकाणी फेडला होता। बघू शकता खाली परशुराम मंदिर आहे आणि आपण चाललेलो आमची सर्व मंडळी या मंदिरात दर्शनासाठी। वाह किती छान आहे ना मंदिर। आज पहिल्यांदा आलोय परशुराम मंदिरामध्ये। एक चांगला योगायोग जुळून आलाय लग्नाचा आणि लग्नाच्या निमित्ताने आज आपण भगवान श्री परशुरामाच्या दर्शन ही आज घेणार आहोत। मित्रांनो बघू शकता हे वरच्या साईडला आपल्याला दिसतोय ना, हा संपूर्ण गाव आहे आणि या ठिकाणी एक बोर्ड लिहिलेला दिसतोय की शिवकालीन मार्ग। म्हणजे याचा अर्थच असा आहे की जेव्हा महाराज जेव्हा या मंदिराला भेट द्यायला यायचे तर नक्कीच मित्रांनो हा त्यांचा मार्ग असावा। बघू शकता हा वरपर्यंत
ज्याने इथून महाराजांची एंट्री या मंदिरामध्ये होत असणार, म्हणून या मार्गाला शिवकालीन मार्ग असं नाव दिलेलं आहे. आणि ह्या साईडला मित्रांनो बघू शकता एक विहीर आहे छोटीशी आतमध्ये. खरोखरच आज पहिल्यांदा एक या मंदिरामध्ये येऊन मित्रांनो एक मन प्रसन्न असं झालंय. मित्रांनो खरंच सांगतो, आज पहिल्यांदाच मंदिरमध्ये परशुरामाचं दर्शन घेऊन जे मनाला जे समाधान झालंय ना, ते मला अजूनपर्यंत माझ्या ह्या आयुष्यामध्ये कधीच मला हे समाधान झालं नव्हतं, जे आज मला समाधान वाटलं या मंदिरामध्ये जाऊन. खरोखरच हा योगायोग होता. मी लग्नासाठी आलो होतो, पण आमच्या ज्या कोकणाच्या दैवताला कोकणाच्या राखणदाराला आज आम्हाला भेटायला भेटलं आणि त्याची माझी गाठ झाली, हे एक भाग्य समजायचं. मित्रांनो हे एक पाण्याची विहीर आहे, बघू शकता. छोटे छोटे विहीर आहेत. खरोखरच आज या मंदिरामध्ये येऊन मित्रांनो मन प्रसन्न असं झालेलं आहे, जे आतापर्यंत माझ्या जीवनातला हा पहिला क्षण असेल की मी आज खुश आहे या मंदिराला देवाचं परशुरामाचं दर्शन घेऊन. कोकणचा सर्वांग सुंदर निसर्ग, दूरवर दिसणाऱ्या कौलारू घरांची चित्रमय रचना असलेली गावे, या सुंदर देखाव्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानाची आणि निर्मोही वृत्तीची चिरंतर प्रेरणा देणाऱ्या परशुरामाचे हे मंदिर भेट देण्यासारखे आहे. तर भेटूया मित्रांनो पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना टाटा, बाय बाय. व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो आपण कोण नवीन हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या आय लव्ह यू कोकणला सबस्क्राईब करायला विसरू नका.